नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज असा बुधवार, तर बुधवार म्हटला तर खाटोवार. आज काय करूचा, तर आज आम्ही सुक्या बांगड्याची रेसिपी बनवतो. सुकू बांगड तुम्ही पिठी बरोबर भाजून खाल्लाच, पण आज आम्ही आगळी वेगळी रेसिपी बनवतो. ती रेसिपी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती या आणि ती रेसिपी कशी बनवतात ती जाणून घ्या. चल, तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण आपल्या किचन मध्ये गेलो तर आपल्याकडे 4 सुके बांगडे असतात आणि पुढची काय ती रेसिपी असतात ते आपला कविता सांगत काय तर. हा कविता. हे आपण बांगडे घेतले आणि त्यासोबत हे आपण कांदा, टोमॅटो, लसूण थोडीशी चिरडून घ्यायची अशी, आणि मिरची घेतली एक आणि कोथिंबीर. आणि इथे मी एका पातेल्यात थोडस पाणी ठेवलंय. बरं, आता पुढे हे बांगडे ह्याच्यात घालून घ्यायचे. ही रेसिपी सुक्या बांगड्याची बनते बरोबर. हो. तर हे किती वेळ बांगडे आपण असे शिजत ठेवायचे? एक हार्डली 2 ते 3 मिनिट बस. 2 ते 3 मिनिटं मित्रांनो. हो. तुम्ही बघू शकता आपण हे बांगडे इथे मला वाटतं एक उकळी येईपर्यंत आपण ते पुढे ठेवू शकतो. आणि आपण दुसऱ्या ठिकाणी आपण कढई ठेवली आहे. सो हे आता आपलं झालंय. ओके, बस झालंय. तो आपण मग पुढची सांगतेच मी प्रोसेस काय. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कढई ठेवल्या ना, आणि कढईत आता 2 चमचे पळी तेला. त्याच्यामध्ये पुढची प्रोसेस काय आहे? तर तेल गरम झालंय. ह्याच्यात हे लसूण ठेचलेलं घालून घेऊया. बरोबर. तरी पण लसूण पाकळ्या किती लागतात? एक 7-8 तरी घ्यायच्या. लसूण जरा जास्तच घ्यायचा. मिरची एक हिरवी मिरची. हो. याचे हिरवी मिरची तुकडे नाही केले नसत तर ते असे आडवे कापले जातात. गॅस पण थोडस मंद आचेवर ठेवा, असं फास्ट नको ना तर उडकता सगळं. आता लसूण आपली थोडीशी कलर चेंज झालाय. आता आपण त्यात कांदा घेऊन. कांदे किती? 2 कांदे घेतले बारीक चिरून. कांदा तुमका तेलामध्ये गोल्डनिश होईपर्यंत परतून घ्यायचो असा. तुम्ही बघू शकता 4 बांगडे जे आम्ही पाण्यात उकळत ठेवलेले ते आता असं आम्ही बाहेर काढलो त्यांका. त्याचा 3 तुम्ही बघू शकतात की आपण जे बांगडे ते आपण उकळत ठेवलेले त्याचा आता आपण डिवाइड करतो आहोत. काटे वेगळे काढून घेतो आहोत. फक्त जे मांस असतात आपण घेतो. ठीक आहे, पण ह्याची असं कशाला म्हणजे हे असं का म्हणजे ऍक्च्युली ह्याच्यातच खरी गंमत आहे. हीच तर माझी रेसिपी आहे. तर तुम्ही बघाच पुढे मी काय करते ती. ओके. सो कांदा झालाय आपला. आता त्याच्यात टोमॅटो घालून घेऊया. कांदा आता गोल्डन झालाय. थोडीशी कोथिंबीर. ओके. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यात आपण थोडस मीठ घालूया. मिक्स करूया. टोमॅटोला शिजू देऊया. तुम्ही बघू शकता मित्रांनो की टोमॅटो मस्त शिजलाय, ते कांदा पण चांगला शिजलाय. आता पुढची प्रोसेस काय? ह्यात आपण आता मसाले घालून घेऊया. हळद घेतली, नंतर ही धना पावडर, धना पावडर, नंतर हा आपला वापरातला मालवणी मसाला. मित्रांनो, स्पेशल मालवणी मसाला. आणि त्यासोबत काश्मीरी लाल मिरची पावडर. बस. हे आता मिक्स करून घेऊया. सगळं बरोबर सोयीन असं ढवळून घेऊया. तुम्ही बघू शकता मित्रांनो कसं रंग चढला त्याला, लाल लाल भडक झाला. म्हणजे नेक्स्ट लेवलची रेसिपी आहे. आताच रंग बघून तोंडात पाणी सुटला. त्याच्यामध्ये आता येतो
बांगडो कसं सोडल्या ना त्याचा सोलून तसं साफ केलं ना मस्त. याच्यामध्ये टाकी आता आता ह्यात थोडस पाणी घालूया. एक ग्लास तरी अर्धा ग्लास पाणी. कसे मसाले आपले जळणार नाही, चांगले शिजून येतील. पाणी घातलंय तरी पण मसाल्यांचा रंग जसो असो असा तसोच असा ती प्रोसेस. आता ह्याच्यात हा बांगडा घालून घेऊया. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, पण खायला तेवढीच मजेशीर आहे. आता मिक्स करूया. एकदा तुम्ही करून बघा सगळ्यांनी आणि आमका सांगा तुम्ही सगळ्यांनी कशी झाली. बघूनच भारी वाटतं. जिभेची चव वाढवणारी अशी ही रेसिपी आहे आणि बरोबर त्या पावसात तुम्ही करून बघाच. आणि भाकरी सोबत खायची मजाच काही वेगळी असली. बांगड्यामध्ये मीठ असतंच आपल्या, आणि टोमॅटो शिजताना पण थोडं मीठ घातलं होतं, तर आता अगदी थोडस मीठ घातलंय. कुठच्या पण जेवणात मित्रांनो मिठाशिवाय चव नाही. ती किती भारीतली रेसिपी असेल ते मीठ या वयाच. शेवटी ही कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. आपली रेसिपी रेडी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याकडे बांगड्याचा थपथपी असा रेडी आहे. नवीन नावा थपथपी. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि आमका कमेंट मध्ये नक्की सांगा कसा बनला. तर नक्कीच. थँक्यू.